फ्रेंड्स, आय एम रुचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आम्ही चाललो आहे सीमंती अटेंड करण्यासाठी, आम्ही दोघं आणि प्रतीकचे काका. सो काका खाली आलेले आहेत. आम्ही आता पटकन कसं जातोय भूर गाडीने. चला बसू. मॅडम बसले बसले. लेट्स गो. सर्व ज्येष्ठ मंडळींना नवरदेव विधीमध्ये नमस्कार करतात. नवरी आली हो छान. हो लेन्स लावले. ए प्रतीक हे बघ, लाइटिंग किती मस्त आहे. असं ब्राईटनेस वाढला आणि कॅमेराचा अँगल आहे. ब्राईटनेसची गरजच नाही आवडली. म्हणजे चेहरा जसा ब्राईट आहे आणि मला त्रास देऊन देऊन तो अजून ब्राईट झाली. मस्त कॉमेडी जोक करतात. जोक नाही करत. जोक झाला माझ्याबरोबर लग्न झाल्यानंतर. लग्न हा 2 दिवसांनी अॅनिव्हर्सरी आमची आणि हे वाक्य एका वर्षामध्येच निघालं. आय लव्ह यू. ओ बाबा, ॲनिव्हर्सरी आहे 2 दिवसांनी आहे का? हा 27 तारीख. हा पहिला काय विसरलं आणि बरं नाटक करतोय. एक मी रील बघितला ज्याच्यामध्ये आहे ना, तू चुकून विसरण्याचं नाटक करणार. नाही ज्याच्यामध्ये आहे ना, त्या व्हिडिओमध्ये काय असतं की हे प्लेन खरं आहे का खोटं आहे? खरं. हा 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 हे दिसतं ग. म्हटलं खरं आहे का खोटं आहे बाय प्लेन. हा हा. तर मग हा त्या व्हिडिओमध्ये कसं असतं, त्या मुलाचा फोन चोरीला जातो. हा मग तो म्हणतो पटकन तुझा फोन दे, मी माझ्या फोनवर फोन लावतो. हा मग ती म्हणतो पासवर्ड काय तुझ्या फोनचा? ती म्हणते आपली ॲनिव्हर्सरी डेट. हा हा. जाऊ दे फोन गेला तर जाऊ दे. त्याला माहित नसतं म्हणून ना. नंतर ते विचारलं ॲनिव्हर्सरी डेट काय आपली. तू विसरून तर बघितले असतील. ते कोमेने ती खाया होता. नाही ग, तू बोर्ड आहेस. तुम्हाला काय दाखव. खूप माझी बायको इतकी चांगली आहे ना. नको जास्त रोज नको मला बोलू. 3 कप चहा देतीच ती. 2 कप होतं पण 3 कप देतीच ती. माझी बायको खूप चांगली आहे. खूपच चांगली आहे माझी बायको. त्याला उद्या चहा प्याय का म्हणजे. ॲनिव्हर्सरी आली ना. बरं मागचं बॅकग्राऊंड बघा ना, किती गोड दिसतंय. मस्त आहे. बघू बरं. आहे की नाही, छान दिसतंय ना. आता रांगोळी दाखवते. जरा वरनं घे ना जरा. हा आता दिसतंय का. थोडंसं खाली. बस. बरं आता रांगोळी. ये देखो, सुंदर रांगोळी काढली की नाही. प्रतीक तुला काही आठवतंय का? काय आजची तारीख आली 25. आज काय होतं? आठवतंय ना. म्हणजे बिझी डे होता त्या दिवशी. तुझ्यासाठी बिझी डे होता. माझ्यासाठी काय होतं? माझ्यासाठी पण बिझी डे होता. दुसऱ्या दिवशी निघायचं होतं सकाळी. गाईज आजची तारीख आहे 25 आणि माझं आज मेहंदीचा कार्यक्रम होता. मेहंदी. बरं झालं. परत ग्रहयज्ञ नाही आणत. मेहंदी आज मेहंदी होती आणि संध्याकाळी मला बॅचलर पार्टी मिळाली होती. का त्या बॅचलर पार्टीसाठी मी मेहनत घेतली नाही होती. सॉरी मी. सॉरी सॉरी. हो 25लाच. नाही तू कन्फ्यूज झाला. मीच कन्फ्यूज झाली. सॉरी. माझेच लग्न. बरं मेहंदीच्या दिवशीच झाला बोली ते. मेहंदीच्या दिवशी आम्ही डान्स वगैरे केला होता, पण बॅचलर पार्टी माझी ग्रहणाच्या दिवशी संध्याकाळी दिली होती मला. हा, म्हणजे ग्रहण. कालच्या दिवशी माझी बॅचलर पार्टी झाली होती. अगं 23ला होतं ना ग्रहयज्ञ. बरं ग्रहयज्ञ झाला ना, तर त्याच्यानंतर माझी बाळा पण हा गोड आहे. बरं त्याच्यानंतर आमची बॅचलर पार्टी झाली होती आणि नेक्स्ट डे माझी मेहंदी होती आणि मेहंदीनंतर मग आम्ही डान्स बिन्स केला होता सगळ्यांना. आणि त्यावेळेस माझ्यासाठी पण ते बॅचलर पार्टी मी पण आधी मला हिला बिझी ठेवायचं असतो 1-2 तास. प्रतीकला ना काजलने टार्गेट दिलेलं होतं आणि त्याला टास्क दिला होता की तो पुण्याला होता ऑब्विसली, पण टास्क दिला होता की 1 तास हिला गुंतवून ठेव, ही बाहेर नाही आली पाहिजे. आणि मी ते प्रयत्न करत होतो आणि केला पण होता, गुंतून पण ठेवलं होतं. तरी काही सरप्राईज तरी सांभाळता आलं नाही. 10 मिनिटापूर्वी आधीच कळलं सर. मला कळलं म्हणजे मला केलंच कळलं होतं. मला लॉक करून ठेवलं होतं शेवटच्या रूम मध्ये. आबोलीला सरप्राईज देणं फक्त डोळ्यांना जमू शकतं. हे त्यांना नाही. 4 डोळ्यांनी 3 वेळा सरप्राईज दिलंय तुम्ही. एकच वेळ तुम्ही अजून एक पण व्हिडिओ नाही बघितला. हा अरे तो एकच बघितलाय व्हिडिओ मॅरी मी वाला. हा बाकीचे व्हिडिओ मी टाकलेच नाही. म्हटलं काही आपलं पर्सनल पण तर असलं पाहिजे.
सरप्राईज कोण देतं? पर्सनल ठेवायला देतो का बरं सरप्राईज? ठीक आहे जेवायला बसलो. जेवायला पण भूक लागली. हो. सो गाईज इट्स डे 2 आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाला आणि लग्नाला जायचं आहे. पण माझी सीमंतीची साडी नेसली कारण आज आमची सीमंती झाली होती आणि प्रतीकने पण आज त्याने जो सीमंतीला ड्रेस घातला होता प्रतीकडे सो प्रतीकने पण सीमंतीला जो ड्रेस घातला होता तो घातलाय, मी पण तोच घातलेला आहे. सो आम्ही दोघांनी आमचा ड्रेस रिक्रिएट केलेला आहे. आता डायरेक्ट मी तुम्हाला हॉलवर जाऊन भेटणार आहे कारण थोडा वेळ झाला बाहेर. आले नवरदेव आले. समोर समोर नवरीबाई आहेत नवरीबाई. मला वाटलं तसं. सगळेजण एकदम भारी तयारी करून आल्या. आठवतंय का उद्या माझं लग्न झालं होतं. मागच्या वर्षी मागच्या वर्षी. उद्या लग्न झालं होतं. काय बोलतोय? याच्या नेक्स्ट डे ला लग्न होतं असं म्हणजे उद्या अॅनिव्हर्सरी आहे. मध्ये यायला सांगितलं. हो ना. नाटकी काय पण ते 2 दिवस कसे गेले काही कळलं नव्हतं. आज प्रवासात होते तुम्ही आणि लेट आले तुम्ही लोक 8 वाजेला. सावधान. उद्या नाहीच घ्यायचं, वर्क फ्रॉम होम घ्यायचं. उद्या आपली अॅनिव्हर्सरी नाही काहीतरी सांगायचं आणि 5-6 नंतर फ्री. हो बघ आता त्या कार्यक्रम बघ. हे मृणालने केलं होतं. हे मृणाल बघतो वाढलं होतं आम्हाला. हो एक मुलाची बहीण एक मुलीची बहीण असं उभं असतं. हा मृणालने भरपूर वेळा पाणी लावलं. पाणी लावा नीट पाणी लावा. काल वडा पण मस्त होता. आली टुक्की पण